नमो आदेश मित्रांनो, आजचा विषय खूप रहस्यमय आणि महत्त्वाचा आहे. तुमच्यावर करणी झाली आहे का? हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो. कारण काही वेळा आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडू लागतात जे कारण नसताना समजत नाही. घरात सतत भांडण होतात, मन कायम अस्वस्थ राहते, रात्री विचित्र स्वप्न पडतात, कामात अचानक अडथळे येणे किंवा भीती सतत जाणवणे. अशा वेळी काही लोक लगेच म्हणतात करणी झाली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करणी असते असं नाही. कधीकधी मानसिक तणाव, भीती आणि नकारात्मक विचारामुळेही माणूस घाबरतो. पण काही संकेत असे असतात जे दुर्लक्ष करू नाही. आज आपण जाणून घेणार आहोत करणीची काही सामान्य चिन्हे आणि नवनाथ महाराजांचा एक साधा उपाय. मित्रांनो, जर घरात सतत नकारात्मक वातावरण जाणवत असेल, कारण नसताना राग वाढत असेल आणि देवघरात मन लागत नसेल, तर मन शांत करून भक्तीकडे वळणे खूप महत्त्वाचे आहे. नवनाथ महाराजांचे नाव मनाला धैर्य देते असे अनेक भक्त मानतात. आजचा छोटासा उपाय: रात्री झोपण्यापूर्वी देवघरासमोर एक तुपाचा दिवा लावा आणि 21 वेळा म्हणा, ओम चैतन्य नवनाथ हाय नमः. मित्रांनो, हे नामस्मरण मनातील भीती कमी करण्यासाठी केले जाते. काही लोक सांगतात की अचानक घरात विचित्र दुर्गंधी येऊ लागते, रात्री बेचैनी वाढते आणि सतत वाईट विचार मनात येतात. कधीकधी झोपेत घाबरून जाग येते किंवा सतत काळी सावली दिसल्यासारखे वाटते. मित्रांनो, अशा वेळी जास्त घाबरण्याऐवजी मन शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण भीती वाढली की मन प्रत्येक गोष्टीला वाईट संकेत समजू लागतात. अनेक नवनाथ भक्त अशा वेळी कापूर उपाय करतात. उपाय कसा करायचा? मंगळवारी किंवा शनिवारी रात्री देवघरात छोटासा कापूर पेटवा आणि शांतपणे म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्या घरातील नकारात्मकता दूर करा आणि माझ्या मनाला धैर्य द्या. मित्रांनो, कापूर पूर्ण जळून जातो म्हणून त्याला नकारात्मकता विचार दूर करण्याचं प्रतीक मानले जाते. पण लक्षात ठेवा, कोणाचं नाव घेऊन वाईट मागू नका. नवनाथ महाराज भक्ती, संयम आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवतात. काही वेळा घरात सतत वस्तू पडू लागतात, देवघरात दिवा वारंवार विझतो किंवा घरात कारण नसताना तणाव वाढतो. अनेक लोक अशा गोष्टींना करणीचे चिन्ह मानतात. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमागे करणी असते असं नाही. कधीकधी घरातील वातावरण, मानसिक तणाव आणि सततचे नकारात्मक विचारही कारण असू शकते. म्हणून घाबरण्याऐवजी घरात सकारात्मकता वाढणे खूप महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया नवनाथ भक्तांचा मीठ उपाय. रात्री झोपण्यापूर्वी एक छोट्या वाटीत थोडंसं मीठ घ्या. ते मीठ देवघरासमोर ठेवा आणि 11 वेळा म्हणा, ओम चैतन्य नवनाथ हाय नमः. यानंतर ते मीठ दुसऱ्या दिवशी पाण्यात टाका. मित्रांनो, अनेक लोक मानतात की मीठ नकारात्मकता शोषून घेण्याचे प्रतीक आहे. हा उपाय करताना मन शांत ठेवा. मोबाईल, राग आणि भीतीपासून दूर राहा. कारण भीतीची खरी भक्ती श्रद्धेमध्ये असते. मित्रांनो, काही लोक सांगतात की त्यांना सतत विचित्र स्वप्ने पडतात. कधी काळी सावली दिसते, कधी भीतीदायक जाग येते, तर काही वेळा झोपेत अचानक घाबरून जाग येते. अशा वेळी अनेक लोक विचार करतात की करणीचे चिन्ह तर नाही ना. मित्रांनो, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ करणी नसतो. कधीकधी ताण, भीती आणि दिवसभरातील नकारात्मकता विचारही स्वप्नामध्ये दिसू शकतात. पण जर सतत बेचैनी वाढत असेल तर मन शांत करणे खूप गरजेचे आहे. अनेक नवनाथ भक्त रात्री झोपण्यापूर्वी हा छोटासा उपाय करतात. ते उपाय कोणता ते जाणून घेऊया. झोपण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवा. देवघरासमोर किंवा शांत जागी बसा. एक छोटासा दिवा लावा आणि डोळे बंद करून म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्या मनातील भीती दूर करा आणि मला शांत झोप द्या. यानंतर 21 वेळा म्हणा, ओम चैतन्य नवनाथ हाय नमः. मित्रांनो, अनेक भक्त मानतात की नामस्मरणामुळे मन शांत होते आणि भीती कमी होऊ लागते. लक्षात ठेवा, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी असते. सर्वात पहिली गोष्ट, जास्त भीती बाळगू नका. कारण काही लोक प्रत्येक छोट्या गोष्टीला करणी समजतात. काही भीतीमुळे स्वतः मानसिक तणावामुळे कमजोर होतात. मित्रांनो, नकारात्मक विचार हेच सर्वात मोठं शत्रू असतं. दुसरी गोष्ट, घरात सतत राग, भांडण आणि अपशब्द टाळा. जिथे शांतता आणि भक्ती असते तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. तिसरी गोष्ट, देवघर स्वच्छ ठेवा आणि शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ दिवा लावा. अनेक नवनाथ भक्त सांगतात की नामस्मरणामुळे मनाला धैर्य मिळाले. आता शेवटची प्रार्थना. हे नवनाथ महाराज,
माझ्या घरात आणि कुटुंबाचं रक्षण करा. वाईट विचारापासून आम्हाला दूर ठेवा आणि आमच्या मनात श्रद्धा, शांतता आणि धैर्य कायम ठेवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, करणीपेक्षा मनाची भीती जास्त धोकादायक असते आणि श्रद्धेपेक्षा मोठी भक्ती नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि कमेंटमध्ये एकदा जरूर लिहा, जय गुरुदेव नवनाथ महाराज.